वेडा विषा त्याच्या गल्लीत आणि आसपासच्या भागात सर्वांच्या परिचयाचा होता. परिचय म्हणजे ओळख नाही, त्यांना जो माहीत होता. एक शाळा मास्तराचा तो मुलगा. अगदी लहान असताना मलेरिया किंवा फ्ल्यू यासारखा काहीतरी साधा आजार झाला होता. पण स्वभावाने खेळकर असलेला विषा तापाने फणफणला आहे हे आईच्या ध्यानातच आलं नाही. फिट येऊन विषा वेडावाकडा पडेपर्यंत. नंतरच्या धावपळीला काहीच अर्थ नव्हता. मेंदूला व्हायची ती इजा होऊन गेली होती. त्या दिवसापासून त्याच्यात जो एक अर्धवटपणा आला तो कायमचाच. शरीराची वाढ होत राहिली, पण मानसिक प्रगती अत्यंत मंद गतीने होत होती. वयाने तो 25चा झाला तेव्हा शरीर धडधाकट होतं, पण त्याच्यात वास करणारं मन जेमतेम 3 वर्षे वयाचं होतं. त्याचा भोळे भाबडेपणा केविलवाना होता. शरीराच्या हालचालींवर नियंत्रण नव्हतं. वाचा तर 3 वर्षे वयाच्या मुलाइतकीही नव्हती. 2 अक्षरी 2 शब्दांच्या वाक्यापुढे त्याची मजल गेली नव्हती. विषा आला, विषा झोपला, विषा जेवतो, विषा बाऊ, विषा खाऊ, विषा नको नको. दिवसाचे सर्व कार्यक्रम आणि शरीराच्या सर्व गरजा या 12-15 वाक्यांवर भागवल्या जात. त्या पलीकडे विषाला काही जाणीव, सुख, दुःख, राग, प्रेम हे काही होतं का? कुणास ठाऊक. माणसाच्या मनाची व्याख्यासुद्धा जर अजून झाली नाही तर त्याचं शरीरातलं स्थान, त्याचे गुणविशेष यांचं तर काय सांगणार. मन आठवणीत असतं का? अनुभवांनी आठवणी घडतात, पण विषयाच्या मेंदूतली ही साखळी कुठे तुटली होती? त्याची दृष्टी, नाक, कान, स्पर्श हे तर कार्यक्षम होते. मग पाहिलेलं, ऐकलेलं हे तो तात्काळ विसरून जात होता का? अनुभवांचं मेंदूत रेखन होतच नव्हतं का? तो अनुभवांपासून काहीही शिकत नव्हता का? अनुभव नोंदले जात होते, पण ते त्याला वाचता येत नव्हते. उणी होती तरी कुठे? पण चांगले सुखवस्तू लोकसुद्धा अत्याधुनिक उपचारांना वंचित राहतात. या गरीब घरातल्या लोकांजवळ कॅट स्कॅन किंवा अल्ट्रासाऊंड किंवा MNR सारख्या खर्चिक तपासण्या तर राहूच द्या. साध्या EEG सारख्या तपासणीसाठी सुद्धा पैसे नव्हते. वरच्या ठिकाणी कोठे ओळखी नव्हत्या की एखाद्या साध्या चिठ्ठीने काम व्हावं. आणि देवाची इच्छा, त्याचं फुटकं नशीब असल्या फसव्या तर्कदृष्ट विधानांनी ते स्वतःवरची जबाबदारी झटकून टाकायला शिकले होते. 10 वेळा बोलवावं तेव्हा विषा पानावर येऊन बसेल. हातात घास दिला तर खाईल, नाहीतर चटणी, मीठ, भाजी, भात सारं एकत्र करून चिवडत बसेल. पोटात भुकेचं काहूर माजलं की मग जे समोर दिसेल ते तोंडात घालील. गवत, पान, दगड, विष्ठासुद्धा. प्रतिकार करणं, रागवणं, इतरांना मारणं, स्वतःचं संरक्षण करणं या क्रियाच त्याच्या समजापलीकडच्या होत्या. 5-6 वर्षांची मुलं देखील विषाला सहज फसवीत. खाऊ घे म्हणून मूठ पुढे करीत आणि तो बोजड शरीर कसं तरी सांभाळत आला की हातातली धूळ त्याच्या तोंडावर उडवीत, नाहीतर त्याच्या पायात पाय घालून त्याला खाली पाडत. ती मुलं क्रूर होती अशातला भाग नाही. ही स्वस्तातली, जवळची, सुरक्षित करमणूक होती. गल्लीत वयाने मोठी टार्गेट पोरही होती. त्यांचे चाळे यापेक्षा जास्त क्रूर होते. ते खाऊ म्हणून विषाला कधी मीठ, नाहीतर तिखट, नाहीतर चामड्याचा तुकडा खायला देत. एखाद्या वेळी त्याच्या शर्टला दोरी बांधून दोरीच्या शेवटाला फटाक्यांची माळ बांधून ती पेटवून देत. एकदा 14-15 वर्षे वयाच्या 4 पोरींनी विषाला दुपारच्या वेळी पेपरमिंटचे आमिष दाखवून एका बंद खोलीत नेलं होतं. चांगला 2 तास ठेवलं होतं. आई वडील दोघंही आता थकलेले, तरी त्याच्यावर किती लक्ष ठेवणार? त्याला काय त्यांच्या 12x12च्या बाहेरच्या खोलीत डांबून ठेवणार? खिडकीला दोरीने बांधून ठेवणार? त्याने नुसता जोराने हात फिरवला असता तर दोघं कलमडून पडले असते. विषाचे रोजचे नैसर्गिक विधी उरकण्यात, त्याला स्नान घालून त्याचे कपडे बदलण्यात, त्याला एखादा कप चहा, एखादी पोळी खायला घालण्यातच त्यांची अर्धी शक्ती खलास होत होती. ते खोलीचं दार उघडं ठेवीत. नशीब किती तळमजल्यावर राहत होते, नाहीतर विषा जिन्यावरून 1000दा गडगडत खाली पडायला असता. 10 हाका मारल्या की विषा घरात यायचा. हातातोंडाला डाग, कपडे मळलेले, फाटलेले, कोपर, गुडघे, हात खरचटलेले, रक्ताळलेले. विषाच्या मानसिक विश्वाची कल्पनाच करायची झाली तर ती एखाद्या साध्या काळ्या पांढऱ्या चित्रासारखी असेल. त्या चित्राला खोली नव्हती, घनता नव्हती, काही अगदी साध्या मूलभूत आकारांपलीकडे ओळख नव्हती. आपल्या मनपटलावर अनुभवाने सोपे, कठीण, घ्यायचे, टाळायचे, आवडीचे, नावडीचे, सुखाचे, धोक्याचे असे मार्ग तयार होतात, वाटखुणा तयार होतात. विषाचं विश्व सपाट, एकरंगी, न बदलणारं होतं एका चांदण्या रात्रीपर्यंत. लहान बालकासारखा बराच वेळ वळवळ करून शेवटी विषा झोपला होता. त्याच्यापासून जरा अंतरावर आई झोपली होती. खोलीतल्या एकमेव नवारीच्या खाटेवर वडील झोपले होते. दोघांची झोप शांत आणि गाढ होती.
तेवढाच 7-8 तासांचा विसावा. विषा झोपला होता, पण शांतपणे नाही. मेंदूत जाण नसली तरी वयानुसार शरीरात खालच्या पातळीवर बदल होतच होते. पाण्याचा सागर पृष्ठ शांत दिसला तरी सागर गर्भात खोलवर वडवानल धगधगतच असतो. त्या अंतर्गत संघर्षाची रवून म्हणून विषाच्या चेहऱ्यावरून मधूनच एखादं हास्य, एखादी आठी, एखादा असमाधानाचा भाव असं जात होतं. आकाशात चंद्र कलला. चंद्राची तिरकस किरण खिडकीतून खोलीत आली. तो रेखांकित चंदेरी प्रकाश विषयाच्या तोंडावर पडला. निरभ्र रात्रीतल्या पूर्ण चंद्राचा प्रखर प्रकाश. अस्वस्थ जेमतेम काठावरच्या झोपेतून विषा एकदम जागा झाला. त्याचे डोळे खाडकन उघडले. डोळ्यांसमोर लखलखता पौर्णिमेचा पूर्ण चंद्र आला. मोठा माणूसही त्या मोहक दर्शनाने क्षणमात्र भारावला असता. विषा तर नुसता पाहतच राहिला. त्याच्यासाठी काही काळे करडे डाग असलेला तो एक प्रकाशगोळ नव्हता. त्याच्यासाठी तो एक चेहरा होता. तलवारीसारखं धारधार नाक, तोंडाच्या दोन्ही अंगांनी खाली आलेल्या मिशा आणि डोळे खाऱ्या हिरव्या रंगाचे, आतून स्वतःच्याच प्रकाशाने उजळलेले, विस्फारलेले, त्याच्यावर एकटक खिळलेले डोळे. त्याच्या बालमनाला ते डोळे भयभीत करत होते. त्याला तिकडे पाहायचं नव्हतं. त्याला नजर फिरवायची होती, पण तो स्वतःच्या शरीराचा धनी राहिलाच नव्हता. चंद्रावरच्या चेहऱ्याचं तोंड हलत होतं. त्या तोंडातून एक आग्रही आज्ञा येत होती. विषा, विषा, इकडे पहा, इकडे पहा, विषा, इकडे पहा. विषाच्या डोळ्यांना रग आली होती. डोळ्यातून घळाघळा पाणी वाहत होतं, पण तो नजर हलवू शकत नव्हता. तो आग्रही आवाज अजिबात थांबत नव्हता. त्या आवाजात विलक्षण हुकूमत होती. पाण्यात पडून खोल तळाशी जाणाऱ्या पाषाणासारखे ते शब्द त्याच्या मनात खोलवर पोचत होते. मनाचा जो भाग आतापर्यंत संपूर्णतः अस्पर्शित राहिला होता, दगडावर छिन्नी हातोड्याने कोरल्यासारख्या त्या आज्ञा होत्या, कधीही न पुसल्या जाणाऱ्या. विषा, उभा रहा, बाहेर ये, आवाज नको, सावकाश ये. त्या विलक्षण आज्ञेखाली विषाचं शरीर हालचाल करीत होतं. त्या हालचाली सफाईदार होत्या. त्याच्यात नेहमीचा धुसमुसळेपणा नव्हता. विषाने दाराची कडी अलगद काढली. दार हलकेच उघडलं. बाहेर येऊन आपल्या मागे दार लोटून घेतलं. एक पायरी उतरून तो अंगणात आला. आता चंद्रप्रकाशाचा धबधबाच त्याच्यावर कोसळत होता. अजूनही त्याची नजर चंद्रातल्या त्या चेहऱ्यावरच खिळलेली होती. चंद्र आता लहान मोठा होत होता. या क्षणी त्याला ज्यांचा अर्थही समजत नव्हता अशा शब्दांचा प्रवाह मनातल्या, मेंदूतल्या आजवरच्या रित्या विचारमार्गावरून धावत होता. आता तुला काही कळणार नाही, पण तुला डोळ्यांसमोर असा पूर्ण चंद्र दिसला की तू सावध होशील. सांगितलेलं सर्व विना तक्रार करशील आणि सर्व काही विसरून जाशील. पहा, पहा, हा मोठा चंद्र लक्षात ठेव. हा दिसला की सावध हो. आता आत जा आणि झोप, आत जा आणि झोप. विषा सावकाश सावकाश घरात आला. मग त्याने दार बंद केला. पण आता त्याचा धनी तोच होता. आता हालचालीत सुसूत्रता नव्हती. त्याने कडी घातली नाही. चादरीच्या एका सुरपतीत तो जवळजवळ अडकून खालीच पडला, पण गादीवर येऊन आडवा झाला आणि झोपला. आता स्वतःला दोष देण्यात अर्थ नव्हता. या विलक्षण संकटातून जे जे वाचवता येईल ते वाचवलं पाहिजे, आणि ते किती अल्प होतं. त्याची सर्व ग्रंथसंपदा, त्याची सर्व उपकरणं, त्याचा सर्व विभूती संग्रह, त्याचे सर्व धातुसंच सर्व त्यांनी नष्ट केलं होतं. त्याच्या साधनेच्या कक्षांचं पावित्र्य त्यांनी नष्ट केलं होतं. मल, मूत्र, विष्ठा, आस्त, रक्त, चर्म यांचा सडा घातला होता. त्याच्या सर्व जड हस्तकांचा चक्काचूर केला होता. सर्व अशरीरी हस्तकांना मंतरलेल्या केसांच्या जाळ्यात जखडून टाकलं होतं. ते त्याच्या स्पर्शापलीकडे, आज्ञेपलीकडे गेले होते. कोऱ्या मनाचा एक साधक त्याने त्यांच्याकडे पाठवला होता. विश्वासघाताची आज्ञा शरीरात खोलवर पुरून ठेवली होती. 10 वर्षांच्या कालावधीनंतर शरीराच्या पेशींचा तो थर जेव्हा कार्यान्वित झाला तेव्हा ती पृष्ठावर आली होती. मेंदूच्या न झिजणाऱ्या, नाश न पावणाऱ्या, अत्यंत मंद गतीने उत्क्रांत होणाऱ्या पेशींच्या रचनेत ती आज्ञा होती. हे सर्व आता समजलं होतं. आता सर्व नाश, सर्व नुकसान, सर्व मातीमोल झाल्यावर, कारण त्या साधकाला अत्यंत कठीण अशा परीक्षेनंतरच सर्व गुप्त कला, सर्व गुप्त प्रवेश, सर्व गुप्त मार्ग, सर्व गुप्त
स्थान सर्व काही उघड केलं होतं. त्याला शंका आली नव्हती, कारण साधक खरोखरच प्रामाणिक होता. विश्वासघाताची ही बीजं त्याच्या लहानपणी त्याच्या नकळत त्याच्यात पेरून ठेवली होती. त्याच्या वयाच्या 20व्या वर्षी या विषवल्लीला धुमारे फुटले होते. त्या प्रखर आज्ञेपुढे तो साधा साधक असहाय्य होता. ठरलेल्या दिवशी ठरलेल्या ठिकाणी तो त्यांना भेटला होता. सर्व दिशांचे संरक्षक पडदे त्याने त्यांच्यासाठी खाली घेतले होते. सर्व वाटा त्यांना खुल्या करून दिल्या होत्या. पिसाळलेल्या रानटी श्वापदांसारखे ते त्याच्यावर तुटून पडले होते आणि शारीरिक पातळीवर तो त्यांच्याशी झगडत असताना त्याचा मुख्य प्रतिस्पर्धी अनामिक गुप्त मार्गाने साधना कक्षात घुसला होता. सर्व शक्ती केंद्र त्याने उद्ध्वस्त केली होती. पाशवी हल्लेखोरांचा नायनाट करून तो माघारी वळला तेव्हा त्याच्या अनामिक त्याच्या स्वतःच्या आसनावर विराजमान झालेला दिसला. अनामिकाने त्याच क्षणी आघात केला असता तर कदाचित तो खऱ्या अर्थाने सर्वस्व गमावून पंचतत्वात विलीन झाला असता. पण अनामिकाला बढाईखोर पुशारकी मारण्याचा मोह आवरला नाही. अर्थात काही क्रिया स्वयंचलित उत्स्फूर्त विचारहीन क्रियेच्या पातळीवरच्या असतात. बाह्यतः तो शारीरिक दुर्बलतेने कोसळल्यासारखा वाटला तरी तो त्याचा खास पवित्रा घेत होता. त्या सर्व नाशाच्या क्षणी अस्मिता जागवायची असेल तर तिच्यासाठी फार पूर्वी सिद्ध केलेल्या स्थानी जायला हवी. त्यासाठी विलक्षण एकाग्रता विलक्षण कष्ट आवश्यक होते. पण त्याला तेवढा अवधी मिळाला. त्याची अस्मता प्रज्ञा स्वत्व त्याच्या उरोस्तीच्या आत स्थिरावला. अरे तू स्वतःला महान मांत्रिक म्हणून घेणारा आर्यवर्मन, अरे मला पावलो पावली अडवणारा पराभूत करणारा अभिमानी आर्यवर्मन, आता असा काय कोसळलास? कांतिम नाशाच्या क्षणी तूही मरते पामर मानवासारखंच भयभीत झालास, गर्भगळीत झालास, गलित गात्र झालास. माझ्या नजरेला नजर देण्याची हिंमत तुझ्यात उरली नाही. माझे पाय धर, माझी विनवणी कर. कदाचित दयाद्र होऊन मी तुला एखाद्या गुलामाच्या पिंजऱ्यात जिवंत राहू देईन. कदाचित आमच्या मनोरंजनासाठी तुझ्याकडून काही चमत्कार घडवून घेईन. पण माझी विनवणी कर. माझी विनवणी कर. मग अनामिक वल्गना करायचा थांबला. त्याच्या लक्षात आलं की आर्यवर्मनचं शरीर आधी वाटलं तसं वेडेवाकडं पडलेलं नाही. तो संतापाने पुढे आला. लाथेनं त्याने निश्चल आकार उताना केला. आर्यवर्मनचे नेत्र मिटले होते. चेहऱ्यावर विजयाचं एक हास्य होतं. अनामिकाने त्या निश्चल शरीरावर लाथांचे प्रहार केले. तीक्ष्ण शस्त्रानं ते विद्ध केले. त्या मंत्रशाळेला आग लावली आणि त्या धगधगत्या ज्वाळात ते शरीर फेकलं. मंत्रशाळेची राख झाल्यावर त्यातून त्या अस्थिंच्या कपऱ्या हुडकून काढल्या आणि त्या दशदिशांना विखरून टाकल्या. विजयाला अपयशाची काळी किनार होती. अनामिकाला अशी जाणीव होत होती की कोणत्या तरी विलक्षण मार्गाने आर्यवर्मन शेवटच्या क्षणी आपल्या हातातून निसटला आहे. शेवट आपला विजय हा पोकळच ठरणार आहे. जिथे मंत्रशाळा होती तिथं आता काहीही शिल्लक नव्हतं. जळालेल्या भिंतींची राख गाढवांचा नांगर फिरवून खालच्या मातीत मिसळली होती. तो सूर्यध्वज गेला. तो लतावेलींचा कुंज गेला. ती खास वनस्पतींची वाटिका गेली. सर्व काही गेलं. एकेकाळची ती पवित्र आकर्षक जागा आता ओसाड झाली होती. रात्रीच्या अंधारात माणूस त्या ठिकाणाला भेट घ्यायलाही कचरला असता आणि एखादा गेलाच असता तर भयभीत झाला असता. त्याला त्या उद्ध्वस्त जागेचा इतिहास माहीत नसला तरीही आणि तो सर्वच भास किंवा काल्पनिक चित्रण ठरलं नसतं, कारण त्या वास्तूभोवती खरोखरीच एक निर्यास होता. पंचेंद्रियांव्यतिरिक्तचे ग्राहक मानव गमावून बसला आहे. आसपास काहीतरी आहे एवढं त्याला जाणवलं असतं आणि तो अस्वस्थ कावराबावरा झाला असता. मानवाखालच्या पातळीवरील पशूंना तो निर्यास प्रवाह काही ठराविक स्थानी नेत होता. पंचाने खुराने किंवा माकडं असतील तर हातांनी ते ठराविक ठिकाणी उकरत होते. काळ्या लाल करड्या ओल्या सुक्या मातीतून, झुडपांच्या मुळातून, गवताच्या पुंजक्यातून, झाडाच्या बुंदांजवळून लहान लहान पातळसर चपट्या आगीचे लाल काळी डाग असलेल्या शिंपल्यासारख्या पांढुरक्या ठिकऱ्या बाहेर येत होत्या. कधी 2, 4, 6 इंच लांबीचे कांडेही होते. काही वेडेवाकडे जाडसर अनियमित आकार होते. आर्यवर्मनच्या अस्थी वा त्यांचे शिल्लक असलेले अवशेष भूगर्भावर येत होते. पशु त्यांना लाथाडत किंवा पक्षी त्यांना चोचीत धरून एका ठिकाणी टाकत होते जिथे जमिनीच्या पातळसर थराखाली ती उरस्ती होती. आणि एका अमावस्येच्या ढगाळलेल्या काळोख्या रात्री केवळ मानवीच नाही तर पशुपक्ष्यांच्याही नजरेआड त्या अस्थींच्या खापऱ्यात, तुकड्यात, ठिकऱ्यात एक अघोरी चेतना खेळायला लागली. एकामागून एक असे ते जमिनीखालच्या थरात त्या उरोस्तीपाशी जाऊन स्थिरावले.
आर्यवर्मनच्या जडद्रव्यावरील हुकमतीची ही मर्यादा होती. आता त्याला मानवी सहाय्यक साथीदार हवा होता. पण मानवांची मनं किती दुर्बल होती. मृत्यूच्या केवळ कल्पनेनेच मानव भेदरून जात होते. मृत्यूचा खरा अर्थ त्यांना कधी समजलाच नव्हता. या ओसाड अपकीर्तीच्या आड जागी कोण येणार? समोर मोडक्या तोडक्या अस्थितून जर सचेतन हलता सांगाडा उभा राहिला तर त्यांच्यापैकी कितीकांचं मन ताळ्यावर राहील? सगळे किंचाळत पळून जातील, ठार वेडे होतील किंवा भयातिरेकाने मरतील सुद्धा. वर्षभराच्या बालकाला अमृताची कल्पना नसते, भीतीही नसते. त्याला सकाळ, दुपार, संध्याकाळ, रात्र, प्रकाश, अंधार, गर्दी, एकांत हे सर्व सारखंच असतं. पण त्याला आज्ञाही समजत नाही. असा निरागस निर्भय मेंदू मोठ्यांच्या शरीरात कसा सापडणार? भ्रमिष्ठ वेडे लोकही कशाला भीत नाहीत कारण त्यांचा जगाशी संबंधच तुटलेला असतो. संदेशाचा पूल तोडून असंदर्भाच्या प्रदेशात हरवलेले हे एकाकी जीव, हेही त्याच्या उपयोगाचे नव्हते. एखाद्या मंद वाऱ्यासारखी त्याची विचक्षण अस्मता साधनाचा शोध घेत घेत फिरत होती. मनात प्रवेश झाला तर मेंदूच्या कानाकोपऱ्यातून एक हलकसं पीस अलगद फिरल्यासारखं वाटे. जरा संवेदनाक्षम लोकांच्या शरीरावरून एखादी शहार सरसरत जाई, इतरांना तर काही जाणीवही होत नसे. वेडा विषा दुपारच्या वेळी सतावणारी पोरटोरं शाळेत गेल्यावर घराबाहेरच्या पारावर झाडाला टेकून बसला होता. वरती पानं वाऱ्याने सळसळत होती, उन्हात चमकत होती. त्यांचे कवडसे त्याच्या पायाशी हलत होते. विषा एकदा वर एकदा खाली पाहत होता. त्याच्या साध्या बिना गुंतागुंतीच्या अपरिपक्व बुद्धीला तेवढा जाळा मनोरंजनासाठी पुरेसा होता. पोटात 2 घास गेले होते. जखमा होत्या त्या अगदी किरकोळ होत्या. वेदना होण्यासारखी एकही नव्हती. शरीराला उन्हाचा व पावसाचा व थंडीचा त्रास होत नव्हता. भीती वाटण्यासारखं किंवा टाळून दूर जावं असं काहीही जवळपास नव्हतं. त्यामुळे मनात एक निरागस सुख, शांती होती. आपल्या मनात कोणाचा तरी क्षण मात्र शिरकाव झाला होता. मग तीच चौकस शोधक प्रेरणा परत मनात प्रवेशली याची विषाला कल्पनाही आली नाही. पण त्याला जवळजवळ ओलांडून गेलेली ती शोधक प्रेरणा झटक्यात परत आली. असं मन किंवा मेंदू कधी पाहण्यातच आला नव्हता. ज्या पेशी मार्गावरून उत्तेजक विद्युत भाराच्या लहरी एकामागून एक धावायला हव्या होत्या ते मार्ग रिकामे होते. पेशींमधून जिथे स्मृतींच्या खास प्रथिन रचना बांधायला जायला हव्या होत्या तिथे काहीच नव्हतं. विचार, अभ्यास, परिशीलन, स्मरण, चिंतन यांनी पेशींच्या बाह्य कोशावर जे नवे धुमारे फुटायला हवे होते, जी नवी वलय रचली जायला हवी होती त्यांचा मागमूसही नव्हता. तुलनाच करायची झाली तर ती एखाद्या आलिशान राजमहालाशी करता आली असती. विशाल दालनं होती पण ती अंधारलेली होती. आडव्या उभ्या अशा खूप वाटा रस्ते होते पण ते रिकामे होते. छतांवर, भिंतीवर, पृष्ठांवर नक्षी, चित्र, देखावे, कोरीव काम असायला हवं होतं. सर्व पृष्ठ कोरे होते. हा महाल कधी वापरलाच गेला नव्हता पण उत्तम स्थितीत होता. ट्यूमरसारख्या रोगाने पडझड झालेली नव्हती. पक्षाघातासारख्या विकाराने वाटा बंद होऊन मजले कोसळलेले नव्हते. व्यस्त पातळीवर केव्हा तरी विलक्षण धास्तीने सायकोसोमॅटिक अडसर पडला होता. पण ही वाट बंद झाली तरी हिनोसिस मोहिनी तंत्राची दुसरी वाट जी सरळ अव्यक्त मनाकडे जात होती ती खुली होती. सर्व मेंदू कार्यक्षम होता. सर्व शरीर मजबूत होतं. विशाला ते समजलं नाही पण त्याची एका धोक्याच्या, साहसाच्या, संघर्षाच्या भूमिकेसाठी निवड झाली होती. हो नाहीचं स्वातंत्र्य त्याला नव्हतंच. आपल्या भवितव्यात काय विलक्षण घटना मांडून ठेवलेल्या आहेत याची काडी मात्रही कल्पना नसलेला विषा हलत्या कवडशांकडे, चकचकत्या सळसळत्या पानांकडे पाहत होता. बालिश आनंदाने हसत होता. मित्रांनो, हे साहित्य दर्जेदार ऑडिओ स्वरूपात बनवण्यास आम्हाला खूप मेहनत घ्यावी लागते. त्याचा मोबदला म्हणून तुमचा एक सबस्क्राईब, एक लाईक, एक शेअर आम्हाला आणखी मेहनत घेऊन उत्तम भाई साहित्य बनवण्यास नक्कीच प्रोत्साहन देईल.